नमस्कार मैत्रिणींनो, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज परत मला भाऊजाईने बोलवलेलं आहे. इथे काय नवीन आता करणार आहे मी ते सांगेल. काय करणार आहेस? नमस्कार, मी आज गोड्या भरलेल्या चिंबोऱ्या करणार आहे. भरलेल्या म्हणजे आतमध्ये चण्याचं पीठ भरून करतात तशा करून दाखवणार आहे. चला आता आपण सुरू करूया. चला तर भरलेल्या चिंबोऱ्यासाठी लागणार हे साहित्य आहे. पहिले चिंबोऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत. मस्त मोठी आहे, एकदम छानच आहे. पूर्ण धुवून भरलेल्या चिंबोऱ्या एकदम म्हणजे त्या पिवळं त्याला हे झालेलं आहे एकदम गाभळीनी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि खोबरं भाजून वाटलेलं आहे, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि चण्याचं पीठ आणि तेल. आता मी गॅस पेटवत आहे. आता मी भांड तापत ठेवलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल जरा जास्तीच टाकायचं. त्यातलाच तू कांदा काढणार का परत? हो, त्यातलाच भरायला त्याच्यातच कांदा काढणार. तेल जरा तापलं की त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. ते 4-5 कांदे कापलेले आहेत. कांदा जरा ह्याला जास्तच लागतो रस होण्यासाठी आणि पिठामध्ये पण कांदा थोडा घ्यायचा आहे आपल्याला कोंबलेला, त्याच्यामुळे जरा जास्तच लागतो. थोडस मीठ टाकते मी कांदा पटकन कोंबण्यासाठी. आता याच्यावर आपण झाकण देऊन ठेवूया म्हणजे पटकन कांदा होईल आपला. आता कांदा होईपर्यंत जरा मी तुम्हाला ही चिंबोरी कशी साफ करायची ते दाखवते. ही पाठच्या साईडनी चिंबोरी अशी फोडायची. मोडून वगैरे नांगडे त्याचे? हो, त्याचे नांगडे वगैरे सगळे मोठे आहेत. फक्त ही अशी ह्या साईडनी पूर्ण नाही ओपन करायची ती, कारण आपल्या नंतर ती त्याच्यातलं हे जे आहे पित्त ते काढून टाकायचं. हे असं असतं, ते आपण काढून टाकायचं. नाहीतर हे जर काढलं नाही तर कडू होण्याचा रस्ता कडू होण्याचं शक्यता असते. परत एकदा ही चिंबोरी दुसरी एक चिंबोरी कशी साफ करायची दाखवते. ते बघा, हे असं पूर्ण ही भरलेली चिंबोरी आहे. आता हे एकदम पिवळं सगळं छान भरलेलं आहे. आता हे मध्ये एक याची रेतीची एक पिशवी असते, पित्त असतं ते, हे पूर्ण काढून टाकायचं आणि परत पूर्ण अशी पॅक करून घ्यायची. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ भरायचं. आपल्याला ते चण्याचं पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आणि पूर्ण अशी पॅक करायची. अशीच्या अशी राहते ती रस्स्यामध्ये. हे सगळ्या मी आता साफ करून घेतलेले आहे. आता कांदा झालाय की नाही तो बघूया. मस्त झालाय कांदा. आता आपण ह्याच्यात पहिले आलं लसूण टाकूया 2 चमचे, जरा जास्तच लागते. त्याच्यानंतर हा मसाला मधून 5-6 चमचे घेतलाय, कारण आपल्याला 6 चिंबोऱ्या आहेत ना, त्याच्यामुळे जरा जास्तच लागतो. आणि हा घरी केलेला गरम मसाला आहे तोही मी त्यात टाकते. 2 चमचे आहे तो. थोडी हळद, अर्धा चमचा हळद आणि मीठ आधी आपण कांद्यामध्ये टाकलं होतं 1 चमचा साधारण. अजून 1 चमचा टाकते. घेतल्यानंतर त्यात वाटण पण घालते. कांदा खोबरं तळून घेतलेलं आहे ते वाटण आहे. आता हे छान मस्त परतून घेतलं त्याच्यामध्ये सगळं वाटण वगैरे. आता ह्याच्यातलाच कांदा आपल्याला थोडासा पीठ आपण करणार आहोत ना पिठाचं हे भरण्यासाठी, त्याच्यासाठी थोडासा काढते. आता मी चिंबोरीचे सगळे नांगडे टाकते ह्याच्यामध्ये. थोडं पाणी टाकते. आता ह्याच्यात शिजण्यासाठी जरा पाणी टाकूया आपण. पाणी टाकले ह्याच्यामध्ये आणि आता झाकण देऊन ठेवायचं. आता झाकण देऊन जरा हे शिजून द्यायचे. तोपर्यंत मी चिंबोरीमध्ये पीठ भरणार आहे ते दाखवते. आता हे मी त्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकलंय आणि हे पूर्ण मी आता भिजवून घेणार आहे ह्याच्यामध्ये भरण्यासाठी. त्या कांद्यात टाकलं का? कांदा तळलेला कांदा होता ना त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ते मी आता मिक्स करते आणि चिंबोऱ्यांमध्ये भरणार. हे चिंबोऱ्यांमध्ये मी भरणार आहे. आता हे मी पूर्ण कालवलं. थोडंसं पाणी लागलं तर पाणी टाकून घ्यायचं आणि आता पूर्ण या चिंबोरीमध्ये भरायचं. ही चिंबोरी अशीच पूर्ण ओपन नाही करायची, त्याच्यामध्ये हे पूर्ण असं भरायचं. पूर्ण ही अशी दाबून घ्यायचं असं पूर्ण. आता आपला कड आला का चांगला? रस्स्याला मस्तपैकी कड आलेला आहे. तर एवढ्या उकळत्या ह्याच्यात आपल्याला ह्या चिंबोऱ्या सोडायच्या आहेत. नांगडे आपले शिजले का? हो, ते पूर्ण शिजले. आता चिंबोरी शिजले. तर परत याच्यावर आपण झाकण ठेवूया.
आपलं एकदम कालवण रेडी. आता आपलं झालेलं आहे रस्सा चिंबोरीचं मस्त कड आलेलं आहे छान. सगळ्या आता मी गॅस घालवून टाकते. आता मी एक बाउल मध्ये काढते. वरण तर द्यायला लागेल फोडायला. आपला छान चिंबोरीचा रस्सा झालेला आहे आणि खास मी नंडेसाठी खरब्या मिळतात त्या आणलेल्या आहेत आणि केलेल्या आहेत त्याच्यासाठी. आणि भाकरी पण अशी माझ्या भाऊजाईने लुसलुशीत केलेली आहे. 4 भाकऱ्या खाल्ल्या तरी पोट भरणार नाही माझं. बघूया आपण रस्सा चाकून जरा कसा काय झालाय ते. हो मस्त. आणि आंगडा खायचाय मला फोडून वरवंट्याने. कसं झालंय? मस्त एकदम छान झाले झणझणीत. आणि हे खा ना हे खरबी आहे मस्त एकदम सुकं केले खरबीचं गाबोळीने भरलेली आहे. रस्साचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नुसतेच व्हिडिओ बघू नका, सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे नंतरचा नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. तो परत धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.